नमस्कार. सोलापूर महानगरपालिकेच्या आवारातून बोलतोय. आज महापालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभागाचा प्रारूप आराखडा जाहीर केला. 2017ची जी काय प्रभाग रचना होती तीच यापुढे कंटिन्यू केली आहे. आणि दुसरं म्हणजे 2011ची लोकसंख्या. हे दोन्हीही मुद्दे जुनेच आहे, फक्त ही जुनी कडी आहे, नव्या पद्धतीनं त्याला फोडणी दिली आहे आणि त्या पद्धतीनं ते सादरीकरण होते. म्हणजे आता आपण जे बघणार आहोत प्रभाग क्रमांक 4 ज्या पद्धतीनं म्हणजे प्रभाग क्रमांक 4 हा पूर्णपणे शहर उत्तरमध्ये येणारा प्रभाग आहे. ह्या प्रभागामध्ये बागले वस्ती, परत मंत्री चंडक परिसर, बाळवेसचा परिसर, त्याबरोबर चाटी गल्लीचा काही डाव्या बाजूचा जो भाग आहे तो भाग म्हणजे जुना तुळजापूर नाका हा जो परिसर आहे त्या परिसरामधून हा शिवगंगाच्या मराठा वस्ती, शिवगंगा मंदिराच्या बाजूला असलेली मराठा वस्ती वगैरे हा पूर्ण भाग घेऊन तो भाग हा प्रभाग क्रमांक 4 हा पूर्ण केला जातो. प्रभाग क्रमांक 4मध्ये जी काही लोकसंख्या गृहीत धरण्यात आलेली आहे ती अशी की 33,681 म्हणजे जवळपास 33,681 या प्रभागाची लोकसंख्या असणार आहे. ह्याच्यामध्ये SCची जी लोकसंख्या आहे ती 9,417 आणि STची जी संख्या आहे ती 542. या प्रभागामध्ये यापूर्वी निवडून आलेले अजित गायकवाड, परत जगदीश पाटील यांचे चिरंजीव आहेत, परत राजू काकडे यांच्या मिसेस आहेत आणि विनायक विटकर. ह्या चौघांच्या मदतीनंच ह्या प्रभागावर भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी आपला दबदबा आणि विशेष म्हणजे ह्या प्रभागामध्ये पहिल्यांदा जो काय प्रयोग झाला की रिपाईचे काही नेते भाजपामध्ये घेऊन त्यांना तिकीट देण्याचा, तो त्या जो काही जसा 1 नंबरमध्ये झाला प्रयोग तसाच हा 4 नंबरमध्ये देखील झाला. आता ह्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा बदल करण्यात आलेला नाही. ह्याच्यामध्ये आता जी काही कसरत आहे ती सोडतवरच आहे. सोडत हीच अंतिम ठरवली जाणार आहे आणि नेतृत्वाला देखील तिथे उमेदवारी, पण उमेदवारी देत असताना नेतृत्वाला पुन्हा या प्रभागामध्ये मोठी कसरत करावी लागणार आहे. इच्छुकांची संख्या दलित वस्तीमधून जास्त वाढल्यामुळे भाजपाचं वर्चस्व हे नक्कीच तिथं आहे, पण कसरत देखील नेतृत्वाला करावी लागणार.